मुंबई एक असं शहर जिथे लाखो लोक आपल्या स्वप्नांसाठी येतात. कुणी अभिनेता बनण्यासाठी, कुणी मोठा व्यापारी होण्यासाठी, कुणी आपल्या कुटुंबाचं भविष्य बदलण्यासाठी. पण याच मुंबईच्या काही अरुंद गल्ल्यांमध्ये अशा काही कथा जन्माला आल्या ज्यांनी संपूर्ण शहराचा इतिहास बदलून टाकला. ही कथा आहे अशाच एका नावाची. एक असं नाव ज्याचा उल्लेख झाला की मुंबईच्या अंडरवर्ल्डचा काळ समोर उभा राहतो. दाऊद इब्राहिम कासकर, एक सामान्य कुटुंबातील मुलगा, एका पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा, ज्याच्यासाठी त्याच्या वडिलांनी प्रामाणिकपणा, मेहनत आणि इज्जतीचं आयुष्य निवडलं होतं. पण काळाच्या ओघात तो मुलगा अशा मार्गावर गेला जिथे पैसा, सत्ता, भीती, गुन्हेगारी यांचं साम्राज्य होतं. 26 डिसेंबर 1955 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात दाऊदचा जन्म झाला. त्याचे वडील इब्राहिम कासकर हे मुंबई पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल होते. ते कडक शिस्तीचे प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जात होते. घरची परिस्थिती श्रीमंत नव्हती, कुटुंब मोठं होतं, कमाई मर्यादित होती. पण इब्राहिम कासकर यांची एकच इच्छा होती, आपल्या मुलांनी शिकावं, चांगलं आयुष्य जगावं. दाऊदच्या जन्मानंतर काही वर्षांनी त्यांचं कुटुंब मुंबईतील डोंगरी परिसरात राहायला आलं. त्या काळातील डोंगरी आजच्यासारखी नव्हती. अरुंद रस्ते, गर्दीची वस्ती, छोट्या दुकानांची रांग, त्याचबरोबर वाढत असलेली गुन्हेगारी दुनिया. या वातावरणात दाऊदचं बालपण गेलं. डोंगरीमध्ये त्या काळात अंडरवर्ल्डचं नाव मोठं होतं. हाजी मस्तान, करीम लाला, वरदान राजन, मुदलियार यासारखे डॉन मुंबईच्या गुन्हेगारी जगात प्रसिद्ध होते. सामान्य लोकांच्या नजरेत ते लोक धोकादायक होते, पण त्यांच्या परिसरात त्यांचा दबदबा होता. लहान दाऊद हे सर्व पाहत मोठा होत होता. एका बाजूला त्याचे वडील पोलिसांच्या गणवेशातील कायद्याची बाजू सांभाळत होते, तर दुसऱ्या बाजूला त्याच परिसरातील गुन्हेगारी जगातील लोक पैसा, ताकदीचं प्रदर्शन करत होते. दाऊद अभ्यासात फार पुढे नव्हता असं सांगितलं जातं, पण त्याच्यात एक गोष्ट लहानपणापासून होती: परिस्थिती समजून घेण्याची आणि लोकांवर प्रभाव टाकण्याची क्षमता. घरची आर्थिक परिस्थिती हळूहळू खराब होत गेली. कुटुंबाचा खर्च वाढत होता, शिक्षणाचा खर्च सांभाळणे कठीण झाले. आणि याच काळात दाऊदच्या मनात एक विचार रुजू लागला: पैसा आणि ताकद नसली तर या जगात आपली किंमत नाही. ही विचारसरणीच पुढे त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा वळण बनली. डोंगरीच्या रस्त्यावर फिरताना त्याची ओळख अशा मुलांशी झाली जे छोट्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होते. सुरुवातीला हे फक्त मित्रांचं वर्तुळ होतं, पण हळूहळू त्याचा संपर्क गुन्हेगारी जगाशी वाढत गेला. अनेक गुन्हेगारांच्या आयुष्यात सुरुवात मोठ्या गुन्ह्याने होत नाही, ती होते छोट्या चुकीच्या निर्णयापासून. दाऊदच्या बाबतीतही असंच झालं. छोटी चोरी, फसवणूक, स्थानिक भांडणांपासून त्याचा प्रवास सुरू झाला. काही काळातच तो डोंगरी परिसरातील स्थानिक गुंडांच्या संपर्कात आला. त्याला जाणवलं, या जगात भीती निर्माण केली तर लोक आपल्याला महत्त्व देतात. त्याच काळात त्याचा मोठा भाऊ साबीर कासकर देखील गुन्हेगारी जगाशी जोडला गेला होता. दाऊदसमोर दोन वेगळे मार्ग होते. एक मार्ग होता त्याच्या वडिलांचा, प्रामाणिकपणा, संघर्ष, कमी पैशात समाधान मानण्याचा. दुसरा मार्ग होता पैसा, ताकद आणि लोकांवर नियंत्रण मिळवण्याचा. दाऊदने दुसरा मार्ग निवडला. सुरुवातीला तो एका स्थानिक गँगमध्ये सामील झाला. त्याला वाटत होतं की या जगात वर जायचे असेल तर मोठ्या लोकांसोबत राहावं लागेल. त्या काळात मुंबईतील गुन्हेगारी जगात हाजी मस्तानचे मोठे नाव होते. हाजी मस्तान हा पारंपरिक अर्थानं रस्त्यावरचा गुंड नव्हता. तो स्मगलिंगच्या व्यवसायातून मोठा झाला होता. त्याच्याकडे पैसा, ओळख आणि प्रभाव होता. दाऊद हाजी मस्तानसारखा मोठा बनण्याचं स्वप्न पाहत होता. पण त्याला वाटत होतं की फक्त पैसा पुरेसा नाही, लोकांच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे. याच विचारातून त्यानं स्वतःची ओळख निर्माण करण्याला सुरुवात केली. 1970च्या दशकात मुंबई बदलत होती. परदेशातून येणाऱ्या वस्तूंवरती अनेक निर्बंध होते. सोने, इलेक्ट्रॉनिक्स, महागड्या वस्तू यांची मागणी मोठी होती. त्यामुळे तस्करीचा व्यवसाय वाढत होता. जिथे मागणी असते तिथे काळा बाजार निर्माण होतो. आणि त्या काळात मुंबईचा अंडरवर्ल्ड या संधीवरती उभा होता. हाजी मस्तान, करीम लाला, वरदान राजन यांच्यासारख्या नवीन पिढीतील गुंड पुढे येत होते. त्यात एक नाव हळूहळू वर येत होतं: दाऊद इब्राहिम. पण दाऊदला वर येण्यासाठी मोठ्या खेळाडूंशी संघर्ष करावा लागणार होता. आणि त्याच्या आयुष्यातील पहिला मोठा संघर्ष सुरू झाला. दाऊद इब्राहिम आता फक्त डोंगरीतील एक साधा मुलगा राहिला नव्हता. त्याच्या मनात मोठी स्वप्न होती. त्याला माहिती होतं की मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये आपली ओळख निर्माण करायची असेल तर मोठ्या नावांना आव्हान द्यावं लागेल. त्या काळात मुंबईवर 3 मोठ्या नावांचा प्रभाव होता: हाजी मस्तान, करीम लाला आणि वरदान राजन. या तिघांनी मुंबईच्या गुन्हेगारी जगतात आपापली क्षेत्र तयार केली. पण दाऊदची विचारसरणी वेगळी होती. त्याला कुणाच्या सावलीत राहायचं नव्हतं. त्याला स्वतःचं साम्राज्य उभं करायचं होतं. दाऊद हळूहळू छोट्या गुन्ह्यांमधून मोठ्या खेळाकडे वळत होता. त्यानं काही साथीदार जमा केले. त्याच्यासाठी पैसा महत्त्वाचा होता, पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट होती ताकद आणि ओळख. एका घटनेनं त्याच्या आयुष्याला वेगळी दिशा दिली असे सांगितले जाते. दाऊदच्या काही जवळच्या साथीदारांना करीम लाला यांच्या पठाण गँगकडनं मारहाण झाली. हा फक्त भांडणाचा विषय नव्हता.
दाऊदच्या मनात हा अपमान म्हणून राहिला. त्याला वाटलं की जर तो शांत राहिला तर मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये त्याची किंमत राहणार नाही. याच काळात त्याला एक माहिती मिळाली. हाजी मस्तानच्या पैशाची एक मोठी रक्कम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली जाणार होती. दाऊदने संधी पाहिली. त्यावेळी त्याचं वय फक्त 19 वर्षांच्या आसपास होतं. त्यानं आपल्या साथीदारांसोबत योजना तयार केली, शस्त्र घेतली, गाड्या तयार झाल्या. रस्त्यावरती पहिल्यांदाच त्यानं मोठा धोका पत्करला. पण गुन्हेगारी जगात चुकीची माहिती जीवावर बेतू शकते. दाऊदने ज्याला हाजी मस्तानचा पैसा समजले होते, तो प्रत्यक्षात दुसऱ्या व्यवहाराचा पैसा असल्याचे समोर आले. ही मोठी चूक होती, कारण आता त्याच्या मागे फक्त गँग नव्हती तर पोलिसही लागले होते. या प्रकरणाचा तपास करण्यामध्ये त्याचे वडील इब्राहिम कासकर यांचाही समावेश होता. जेव्हा इब्राहिम कासकर यांना समजले की त्यांचा स्वतःचा मुलगा ह्या गुन्ह्यात सहभागी आहे, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. एका बाजूला ते पोलीस अधिकारी होते आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा मुलगा आरोपी होता. असं सांगितलं जातं की त्यांनी दाऊदला स्वतः पकडून पोलिसांच्या हवाली केलं. वडिलांच्या हातून मिळालेली शिक्षा आणि अपमान हा दाऊदच्या आयुष्यातील मोठा क्षण होता. पण या घटनेने त्याला बदलले नाही. उलट त्याच्या मनात एक भावना निर्माण झाली. या जगात टिकायचं असेल तर अधिक मजबूत बनावं लागेल. यानंतर दाऊदने स्वतःची ताकद वाढवायला सुरुवात केली. त्याचा मोठा भाऊ साबिर कासकर त्याच्यासोबत होता. दोघांनी मिळून आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली. हळूहळू त्यांची गँग तयार झाली आणि पुढे हीच गँग डी कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली. डी कंपनीची सुरुवात छोटी होती, पण तिचं लक्ष मोठं होतं. दाऊदला समजलं होतं की फक्त एका भागावर नियंत्रण मिळवून चालणार नाही. त्याला संपूर्ण मुंबईच्या गुन्हेगारी नेटवर्कवरती पकड हवी होती. त्यानं स्मगलिंग, हप्ता वसुली, इतर बेकायदेशीर व्यवसायांमध्ये आपला प्रभाव वाढवला. त्यामुळे करीम लाला यांचे साम्राज्य अस्वस्थ झाले. कारण अनेक वर्ष ज्या व्यवसायावरती पठाण गँगचा प्रभाव होता, तिथे आता दाऊद आपली जागा बनवत होता. आणि मग सुरू झाला मुंबईचा एक मोठा गँगवार. एका बाजूला करीम लाला याची पठाण गँग, दुसऱ्या बाजूला दाऊदची डी कंपनी. दोन्ही बाजूंनी हल्ले, हत्या आणि बदला यांचं चक्र सुरू झालं. या संघर्षात दाऊदचा भाऊ साबिर कासकर याची हत्या झाली. ही घटना दाऊदसाठी वैयक्तिक बनली. आता हा फक्त पैशाचा किंवा व्यवसायाचा संघर्ष नव्हता, हा बदला होता. दाऊदनं ठरवलं की ज्यांनी त्याच्या भावाला मारलं त्यांना तो सोडणार नाही. याच काळात मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये आणखी एक नाव पुढे आलं, मन्या सुर्वे. मन्या सुर्वे हा त्या काळातील धोकादायक गुंडांपैकी एक होता. तो दाऊदच्या विरोधकांशी जोडला गेला. दाऊदने आपलं नेटवर्क वापरून प्रतिस्पर्ध्यांना कमजोर करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याच्या विरोधातील अनेक गँग्स कमी होऊ लागल्या. 1980च्या दशकाच्या सुरुवातीला मुंबईच्या गुन्हेगारी जगात एक बदल झाला. जुने डॉन मागे पडत होते आणि नवीन शक्ती पुढे येत होती. या नवीन शक्तीचं नाव होतं दाऊद इब्राहिम. आता त्याचा पुढचा सामना होता मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये पूर्ण वर्चस्व मिळवण्याचा. 1980च्या दशकात मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये मोठे बदल घडत होते. जुन्या काळातील डॉन हळूहळू मागे पडत होते आणि नवीन चेहरे पुढे येत होते. त्यात सर्वात वेगानं वर येणारं नाव होतं दाऊद इब्राहिम. दाऊदने एक गोष्ट समजून घेतली होती की फक्त मुंबईतील गल्लींवरती राज्य करून चालणार नाही. त्याला पैसा, नेटवर्क, विश्वासू माणसांची गरज होती. त्यानं आपली डी कंपनी हळूहळू मजबूत करायला सुरुवात केली. त्याच्यासोबत अनेक तरुण गुन्हेगार जोडले गेले. त्यापैकी एक नाव पुढे आलं, छोटा राजन. छोटा राजनचे खरे नाव राजेंद्र सदाशिव निखलजे होते. मुंबईच्या उपनगरातील एका सामान्य कुटुंबातून आलेला हा मुलगा मोठं नाव कमावण्याच्या इच्छेनं गुन्हेगारी जगतात आला. सुरुवातीला तो छोट्या मोठ्या कामांमध्ये सहभागी होता. तिकीट ब्लॅक करणं, स्थानिक वादांमध्ये सहभागी होणं, अशा गोष्टींपासून त्याचा प्रवास सुरू झाला. नंतर त्याची ओळख मोठा राजन या गुंडाशी झाली. मोठा राजन हा त्या काळातील ओळखीचा चेहरा होता. त्याच्या हत्येनंतर छोटा राजननं त्याची जागा घेण्यास सुरुवात केली. हळूहळू छोटा राजनचे नाव मुंबईत प्रसिद्ध झाले. दाऊद आणि छोटा राजन यांची भेट झाली आणि दोघांमध्ये जवळीक वाढली. दोघांचे स्वभाव वेगळे होते, पण दोघांनाही मोठं बनायचं होतं. दाऊदकडे नियोजन, पैसा, आंतरराष्ट्रीय संपर्क वाढवण्याची क्षमता होती, तर छोटा राजन रस्त्यावरच्या कामांसाठी, गँग ऑपरेशनसाठी ओळखला जात होता. दोघांच्या जोडीने डी कंपनी आणखी मजबूत झाली. या काळात दाऊदने आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. सोन्याची तस्करी, हप्ता वसुली, जमीन व्यवहार, खंडणी आणि इतर बेकायदेशीर धंद्यांमध्ये त्याचा प्रभाव वाढत गेला. मुंबईतील अनेक व्यापाऱ्यांना त्यांच्या नावाची भीती वाटू लागली. पण दाऊदची नजर फक्त गुन्हेगारीवर नव्हती. त्याला समाजातील प्रभावशाली क्षेत्रांमध्येही प्रवेश करायचा होता. त्यापैकी एक क्षेत्र होतं बॉलिवूड. त्या काळात मुंबईतील फिल्म इंडस्ट्री वेगानं वाढत होती. मोठे बजेटचे चित्रपट तयार होत होते. अनेक निर्माते पैशांसाठी वेगवेगळ्या स्रोतांवरती अवलंबून होते. याच परिस्थितीमध्ये अंडरवर्ल्डचा प्रभाव चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचल्याचे आरोप झाले. दाऊदचं नाव काही निर्माते, कलाकार, चित्रपटांशी जोडलं गेलं.
काही लोक त्याच्या पार्ट्यांमध्ये दिसल्याचं सांगितलं गेलं. काही कलाकारांवरती त्याच्याशी संपर्क असल्याचे आरोप झाले. बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचा हा संबंध मुंबईत चर्चेचा विषय बनला. दाऊदला माहिती होतं की फक्त भीती पुरेशी नाही, लोकांच्या मनात आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी समाजातील मोठ्या क्षेत्रांमध्ये पोचणं गरजेचं आहे. याच काळात त्याची क्रिकेटच्या जगातही चर्चा सुरू झाली. क्रिकेट हा भारतात भावनांचा विषय होता आणि जिथे पैसा असतो तिथे सट्टेबाजीचे जाळे तयार होते. दाऊदचे नाव क्रिकेट बॅटिंग आणि मॅच फिक्सिंगच्या आरोपांमध्ये जोडले गेले. अनेक तपासांमध्ये त्याच्या नेटवर्कचा उल्लेख झाला. दरम्यान मुंबई पोलिसांचा दबाव वाढत होता. गुन्हेगारी प्रकरणे वाढत होती. पोलीस यंत्रणा त्याच्या मागावरती होती. 1980च्या दशकाच्या मध्यापर्यंत दाऊद मुंबईतील सर्वात प्रभावशाली गुंडांपैकी एक बनला होता. पण त्याला समजलं होतं की मुंबईत राहून कायम टिकणं कठीण होईल. त्यामुळे त्याने भारताबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. दाऊदने दुबईला आपला नवीन केंद्र बनवलं. हीच ती वेळ होती जिथे एक मुंबईतील गँगस्टर आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळाडू बनू लागला. दुबईतून त्याने आपल्या नेटवर्कचा विस्तार सुरू केला. मुंबईतील त्याचं काम पाहण्यासाठी त्याचे जवळचे लोक होते. त्याच्यामध्ये छोटा राजन, छोटा शकील आणि इतर अनेक लोकांचा समावेश होता. दाऊद आता फक्त मुंबईचा डॉन नव्हता, तो एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्क चालवणारा व्यक्ती बनत होता. पण प्रत्येक साम्राज्यात एक कमजोरी असते आणि दाऊदच्या साम्राज्यात ती कमजोरी होती विश्वास. ज्या व्यक्तीनं त्याच्यासोबत उभं राहून साम्राज्य वाढवले होते तोच एक दिवस त्याचा सर्वात मोठा शत्रू बनणार होता. ती व्यक्ती होती छोटा राजन. दाऊद इब्राहिमनं मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्याकडे पैसा होता, माणसं होती, जगभर पसरत जाणारं नेटवर्क होतं. पण मोठं साम्राज्य उभं राहिल्यानंतर सर्वात मोठा धोका बाहेरच्या शत्रूंपेक्षा आतल्या लोकांकडून होतं. डी कंपनीमध्ये दाऊदचा सर्वात जवळचा माणूस होता छोटा राजन. एक काळ असा होता की दाऊद आणि छोटा राजन यांच्यावरती एकमेकांचा पूर्ण विश्वास होता. मुंबईतील अनेक मोठ्या ऑपरेशन्समध्ये छोटा राजनचा सहभाग होता. दाऊद दुबईतून निर्णय घेत असे आणि मुंबईतील अनेक कामांची जबाबदारी छोटा राजन सांभाळत असे. पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. डी कंपनीमध्ये छोटा शकीलसारखे काही लोक दाऊदच्या जवळ येऊ लागले. छोटा राजनला वाटू लागलं की त्याला बाजूला केलं जात आहे. ज्या व्यक्तीनं साम्राज्य उभं करण्यासाठी इतकी वर्ष काम केले त्याच्यावरती आता पूर्वीसारखा विश्वास ठेवला जात नाही, अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाली. याच काळात मुंबईत धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण झाले. 1992मध्ये अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभरात दंगली झाल्या. मुंबईतही त्याचे गंभीर परिणाम दिसले. या दंगलीनंतर मुंबईतील वातावरण बदलले. अनेक गँगस्टरचे विचार आणि संबंधही बदलले. 1993मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला. 12 मार्च 1993 रोजी मुंबईतील अनेक ठिकाणी एकामागून एक स्फोट झाले. शेअर बाजार, हॉटेल्स, इतर गर्दीच्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. या प्रकरणाच्या तपासात अनेक आरोपींची नावं समोर आली. भारतीय तपास यंत्रणांनी दाऊद इब्राहिमचं नाव या कटातील प्रमुख आरोपींपैकी एक म्हणून घेतलं. या घटनेनंतर दाऊद भारतासाठी सर्वात मोठा फरार आरोपींपैकी एक बनला. त्यानंतर तो दुबईतूनही पाकिस्तानमध्ये गेल्याचं भारतीय तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. पाकिस्तानने मात्र अनेक वेळा हे आरोप नाकारले. 1993 नंतर दाऊदचं साम्राज्य बदललं. आता तो फक्त मुंबईतील गँगस्टर राहिला नव्हता. त्याचं नेटवर्क अनेक देशांमध्ये पसरल्याचे आरोप झाले. हवाला व्यवहार, तस्कर, ड्रग्ज, खंडणी, इतर बेकायदेशीर व्यवसायांमध्ये डी कंपनीचं नाव येऊ लागलं. दरम्यान छोटा राजन आणि दाऊद यांचे संबंध पूर्णपणे तुटले. एकेकाळी एकत्र काम करणारे हे दोघे आता एकमेकांचे शत्रू झाले. छोटा राजनने स्वतःचे वेगळे नेटवर्क तयार केले. त्यानं दाऊद विरोधात उभे राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर अंडरवर्ल्डमध्ये 2 मोठे गट तयार झाले. एकीकडे दाऊदची डी कंपनी आणि दुसरीकडे छोटा राजनचे नेटवर्क. दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष सुरू झाला. अनेक हल्ले, प्रत्युत्तर हल्ले झाले. या काळात दाऊदने मुंबई आणि पाकिस्तानमधनं आपले नियंत्रण सुरू ठेवले. त्याचा प्रभाव फक्त गुन्हेगारीपुरता मर्यादित राहिला नव्हता. काही अहवालांमध्ये त्याच्या राजकीय आणि आंतरराष्ट्रीय संपर्काबद्दल देखील चर्चा झाली. याच काळात बॉलिवूडमधील अनेक घटनांमध्ये अंडरवर्ल्डचा प्रभाव असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. गायक गुलशन कुमार यांच्या हत्ये प्रकरणातही दाऊदच्या लोकांचे नाव समोर आले. या प्रकरणात तपास झाला आणि अनेक आरोपींवरती कारवाई करण्यात आली. दाऊदचे नाव सतत चर्चेत राहिले. भारतीय तपास यंत्रणा त्याचा शोध घेत होत्या. इंटरपोलकडूनही त्याच्याविरुद्ध कारवाई सुरू होती. पण दाऊद मात्र अनेक वर्ष पकडला गेला नाही. त्याच्याबद्दल अनेक कथा, अफवा आणि दावे समोर येत राहिले. काही लोक म्हणतात तो पाकिस्तानात आहे, काही म्हणतात त्यानं आपली ओळख बदलली आहे, तर काही दावे त्याच्या मृत्यूबद्दलही झाले. पण एक गोष्ट स्पष्ट होती, डोंगरीच्या गल्लीतील एक मुलगा आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चेत असलेलं नाव बनला होता. आता प्रश्न होता, दाऊदचे साम्राज्य किती मोठे होणार होते आणि काय
तो कधी कायद्याच्या हातामध्ये येणार होता? 1993च्या मुंबई स्फोटानंतर दाऊद इब्राहिमचे आयुष्य पूर्णपणे बदलले. एक काळ असा होता की तो मुंबईच्या रस्त्यावरती फिरणारा डॉन होता, पण आता तो भारतातील सर्वात मोठ्या तपासाचा विषय बनला होता. मुंबई पोलीस, केंद्रीय तपास यंत्रणा, आंतरराष्ट्रीय एजन्सी यांचा शोध घेत होत्या. पण दाऊदने भारताबाहेर राहून आपलं नेटवर्क चालू ठेवलं. भारतीय तपास यंत्रणांच्या मते दाऊदने पाकिस्तानमध्ये आपले ठिकाण तयार केले. मात्र पाकिस्तानचे हे आरोप आहेत अनेक वेळा फेटाळले आहेत. दाऊदच्या नेटवर्कला डी कंपनी म्हणून ओळखले जाऊ लागले. सुरुवातीला मुंबईतील गँग असलेली ही संघटना हळूहळू आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्क म्हणून ओळखली जाऊ लागली. त्याचे संपर्क वेगवेगळ्या देशांमध्ये असल्याचे आरोप झाले. दुबई, पाकिस्तान, भारत, इतर ठिकाणी त्याचे आर्थिक व्यवहार आणि लोकांचे जाळे असल्याचे सांगितले गेले. दाऊदचा व्यवसाय फक्त पारंपरिक तस्करीपुरता मर्यादित राहिला नाही. हवाला, ड्रग्ज तस्करी, खंडणी, बनावट चलन, इतर गुन्हेगारी व्यवहारांमध्ये देखील त्याचं नाव येऊ लागलं. याच काळामध्ये दाऊदचं नाव आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी जोडलं गेलं. भारत आणि काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्याच्यावरती गंभीर आरोप केले. मात्र या आरोपाबाबत वेगवेगळे दावे आणि प्रतिदावे आहेत. दाऊदच्या आयुष्यातील आणखी एक चर्चेत राहिलेला विषय म्हणजे त्याचा भारतात परतण्याचा प्रश्न. काही अहवालानुसार 1993च्या मुंबई स्फोटानंतर दाऊदने भारतात आत्मसमर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. काही कायदेशीर अटींसह त्याने परत येण्याची तयारी दाखवल्याचं म्हटलं जातं. त्याच्या कथित अटींमध्ये सुरक्षितता, योग्य न्याय प्रक्रिया आणि काही प्रकरणांबाबत मागण्या असल्याचे सांगितले जाते. मात्र सरकारनं हा प्रस्ताव स्वीकारला नाही. यानंतर दाऊद पुन्हा कधी भारतात परतला नाही. दरम्यान भारतीय तपास यंत्रणा त्यांच्या संपत्तीवरती आणि नेटवर्कवरती कारवाई करत राहिल्या. त्याच्या भारतातील काही मालमत्ता जप्त करण्यात आल्या, काही लिलाव करण्यात आल्या, अशा बातम्या आल्या. पण त्याचा प्रभाव पूर्णपणे संपला का, हा प्रश्न कायम राहिला. दाऊदचे नाव क्रिकेट सट्टेबाजीशी जोडले गेले. विशेषतः आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमधील सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंगच्या आरोपांमध्ये त्याच्या नेटवर्कचा उल्लेख झाला. क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळामध्ये पैशाचा मोठा प्रवाह असल्यामुळे गुन्हेगारी जगाचं लक्ष या क्षेत्राकडे गेलं असल्याचं अनेक तपासांमध्ये समोर आलं. बॉलिवूडमध्येही अंडरवर्ल्डच्या प्रभावाची चर्चा अनेक वर्ष सुरू राहिली. काही चित्रपट निर्माते, कलाकार, फायनान्सशी संबंधित लोकांशी अंडरवर्ल्डचे संबंध असल्याचे आरोप झाले. अनेक प्रकरणांमध्ये तपासही झाला. पण दाऊदचे साम्राज्य फक्त मुंबईपुरते राहिले नाही. त्यानं भारताबाहेर राहून आपले संपर्क वाढवले असल्याचे सांगितले जाते. त्याच्याबद्दल सर्वात मोठे रहस्य हेच राहिले की इतक्या वर्षानंतरही तो कायद्याच्या हातात का आला नाही. काही लोक यामागे त्याचे मजबूत नेटवर्क सांगतात. काही लोक आंतरराष्ट्रीय राजकारण आणि वेगवेगळ्या देशांमधील संबंधांबद्दल चर्चा करतात. पण निश्चित सत्य काय आहे याबाबत आजही अनेक प्रश्न आहेत. दाऊद इब्राहिमचं नाव जगातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या गुन्हेगारी व्यक्तींमध्ये घेतलं जातं. एकेकाळी डोंगरीच्या छोट्या गल्लीतील मुलगा जो पैशासाठी आणि ताकदीसाठी गुन्हेगारीच्या मार्गावर गेला, तो पुढे जाऊन एका अशा नावात बदलला ज्याचा उल्लेख भारतातील इतिहासातील मोठ्या अंडरवर्ल्ड कथांपैकी एक म्हणून केला जातो. पण प्रत्येक साम्राज्याचा एक शेवट असतो. आता प्रश्न हा आहे, दाऊद इब्राहिमचं हे साम्राज्य किती काळ टिकेल? तो कधी कायद्याच्या हातात येईल का? की त्याचं नाव फक्त इतिहासातील एक गूढ बनून राहील? ही कथा अजूनही अनेक प्रश्नांसह सुरू आहे. दाऊद इब्राहिमच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याने फक्त गुन्हे केले नाहीत, तर एक पूर्ण व्यवस्था उभी केली. एक अशी व्यवस्था जिथे पैसा, भीती, संपर्क हे 3 सर्वात मोठे शस्त्र होते. 1980-90च्या दशकात मुंबईमध्ये अंडरवर्ल्डचा प्रभाव वाढत होता. त्या काळात अनेक गँग होत्या, पण दाऊदने त्या सर्वांपेक्षा वेगळा मार्ग निवडला. त्यानं मुंबईच्या बाहेर जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेटवर्क उभं करण्याचा प्रयत्न केला. दुबईमध्ये पोहोचल्यानंतर दाऊदनं आपल्या जुन्या संपर्काचा वापर केला. मुंबईतील त्याचे साथीदार भारतात काम करत राहिले आणि परदेशातून निर्णय घेतले जाऊ लागले. त्यामुळे डी कंपनीची रचना बदलली. पूर्वी गल्लीतून चालणारे गुन्हे आता फोन, हवाला, आंतरराष्ट्रीय संपर्कामधून चालू झाले. दाऊदच्या जवळच्या लोकांमध्ये छोटा राजन, छोटा शकील, अनीस, इब्राहिम यासारख्या नावांचा उल्लेख होत असे. मात्र काळानुसार याच लोकांमध्ये मतभेद निर्माण झाले. ज्यांनी एकत्र येऊन साम्राज्य उभे केले तेच पुढे एकमेकांचे शत्रू झाले. छोटा राजन आणि दाऊदची मैत्री एकेकाळी अंडरवर्ल्डमधील सर्वात मजबूत मानली जायची. पण 1993 नंतर परिस्थिती बदलत गेली. छोटा राजनला वाटत होतं की त्याला बाजूला केलं जात आहे. दाऊदच्या निर्णयांमध्ये त्याचा सहभाग कमी होत होता. हळूहळू दोघांमध्ये दुरावा वाढला आणि ही मैत्री एका मोठ्या दुश्मनीत बदलली. दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरू झाला. अनेक हल्ले झाले. अंडरवर्ल्डमध्ये एक नवीन युद्ध सुरू झालं. याच काळात मुंबई पोलिसांनीही अंडरवर्ल्ड विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली. विशेष पथकं तयार झाली. अनेक गँगस्टर मारले गेले किंवा अटक झाले. मुंबईतील एकेकाळची भीती निर्माण करणारी गँग संस्कृती हळूहळू कमजोर होऊ लागली. 1990च्या दशकाच्या शेवटी 2000 नंतर मुंबई बदलू लागली.
रिअल इस्टेट, व्यवसाय, राजकारणामध्ये बदल होत गेले. जुन्या पद्धतीची खंडणी आणि रस्त्यावरची दहशत कमी होऊ लागली. पण दाऊदचं नाव मात्र कायम चर्चेत राहिलं. 2008च्या मुंबई हल्ल्यानंतर पुन्हा एकदा दाऊदचं नाव चर्चेत आलं. भारतीय तपास यंत्रणांनी त्याच्या नेटवर्कवरती आरोप केला. मात्र या सर्व घटनांमध्ये नेमकी भूमिका काय होती यावरती वेगवेगळे दावे आहेत. भारतानं अनेक वेळा पाकिस्तानकडे दाऊदला ताब्यात घेण्याची मागणी केली. भारताचा दावा आहे की दाऊद पाकिस्तानमध्ये लपून बसला आहे. पाकिस्तानने मात्र अनेक वेळा हे आरोप नाकारले आहेत. दाऊदबाबत अनेक अफवा पसरवल्या. कधी त्याच्या मृत्यूच्या बातम्या आल्या, कधी आजारपणाच्या, कधी अटकेच्या, पण कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. आजही दाऊद इब्राहिम हे नाव एक रहस्य आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा, ज्यानं बालपण मुंबईच्या डोंगरी भागात गेलं, ज्याने छोट्या गुन्ह्यांपासून सुरुवात केली आणि पुढे जाऊन भारतातील सर्वात चर्चेत असलेला अंडरवर्ल्ड डॉन बनला. पण या कथेमध्ये एक मोठा धडा आहे. गुन्हेगारीच्या जगात सुरुवातीला पैसा आणि ताकद मिळते असे वाटते, पण त्याची किंमत कायम भीती, शत्रू आणि अस्थिरतेमध्ये मोजावी लागते. दाऊदने एक मोठे साम्राज्य उभे केले, पण त्याच साम्राज्यामुळे त्याला आयुष्यभर लपून राहावे लागले. एकेकाळी ज्याच्या एका फोनवरती लोक घाबरायचे, तोच माणूस आज स्वतःच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नांमध्ये अडकलेला आहे. दाऊद इब्राहिमची कथा ही फक्त एका व्यक्तीची कथा नाही. ही मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या बदलत्या इतिहासाची कथा आहे. एका छोट्या गल्लीपासून सुरू झालेला प्रवास आणि जगभर चर्चेत आलेलं नाव. पण शेवट अजूनही बाकी आहे. कारण इतिहास नेहमी एक प्रश्न विचारतो. सत्ता कितीही मोठी असली तरी शेवटी कायदा आणि काळ यांच्यापेक्षा कुणीही मोठे नसते.